कोणाला लावलं येतो म्हणे थोडं. हा येतो चल जाऊया. मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आहोत आता आपण आहोत खुलताबादला. आणि आजचा जो प्लॅन आहे तो जसं मागचा विलॉग बघितला असेल, ऋषी सांगणार होता त्याचा प्लॅन, तसा आजचा प्लॅन दीपक सर सांगणार आहे. आज आपण जाणार आहोत प्रसिद्ध यादवकालीन देवगिरी किल्ला बघायला. आत्ता आपल्याला समोर जे काय दिसतंय तिथे आपण जाणार आहोत. अन्नदाई सगळं तासलेलं आहे काढा कधी कुठं गावात, म्हणजे आपण लेण्यासारखंच कोरत घेतला वाटतं. आपण मला वाटतं कोरलेलाच किल्ला असेल. या मुंग्या आहेत मुंग्या. चलो 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 मुंग्याला कुठं पण थांबतील, मागच्या पुढे त्यांचा विचार नाही करत. पु ल देशपांडे यांना मुंग्यांची उपमा दिली. बसेस एंट्रन्स पॉइंट मिळालेला आहे आणि आपण एंट्री केलेली आहे. आता किल्ल्यासाठी निघालो आहे. सो इथे गाड्या पार्क केली, पूर्ण ऊनच आहे. हा व्ह्यू आहे इथे. सो आज बऱ्यापैकी ट्रेकिंग असेल. सो चलो, एंट्री पॉइंट आहे, तिकीट घर. सो बघूया तिकीट गाईड काय करायचं ते आता आपण फायनल करू. गाईड अवेलेबल नाही आहे. गाईडसाठी बघत होतो आम्ही, 2,500 रुपये फी होती 5 पर्सनसाठी. सो इथे कंडिशनच असं आहेत वाटतं. काय रे, गाईड अवेलेबल नाही. सकाळी आला नसेल, उठला नसेल, अशी कंडिशन आहे तिथे. गाईड अवेलेबल नाहीये. टुरिझम बरं आहे. आता बघ इथे काय ते ऑनलाईनच मोस्ट ऑफ तिकीट काढायचा प्रयत्न करा. ऑफलाईन असतील तर थोडे चार्जेस एक्स्ट्रा होतात. नाही सांगतो, ऑनलाईनच काढले आपण. किल्ल्याच्या खूप तटबंदी आहेत. ही गाडी तटबंदी आहे आणि ह्याला सुद्धा खंदक आहे. आता इथे हा खंदक बुजवला त्यांनी. ओके, इथे खंदक होता. तरी आमच्याकडे प्रायव्हेट गाईड आहे त्यामुळे. सो इथे खंदक होता आणि इथे हा खंदक होता, तो भरलाय आता. भरलेला आहे. इथे पाणी होतं ना पूर्ण, मगरी वगैरे, विषारी पाणी आणि मगर. आणि आता तू सांग, त्याचा घेरा खूप मोठा आहे आणि बालेक किल्ला आहे. आणि पुढे बघू आपण. त्याच्यावर ब्रिज नव्हता त्यावेळेस, चामड्याचा मोठा स्ट्रीप असायचा. ओके, हलता झुलता असेल. आणि तो जेव्हा राजावर काही संकट आलं तरच तो खेचला जायचा. मग त्याच्यावरून त्याला म्हणजे राजाला किंवा कोणाला जर मेन माणूस असेल त्याला, तर लाकडी बिकडी जरी असला तरी त्याला आग लावून तो. ओके, कंडिशन बरी आहे की पाणी बॉटल जेवढे असतील तेवढे पैसे जमा करायचे आणि बॉटल जे खाली झाल्यानंतर इथे घेऊन यायची. सो आपल्याला रिफंड मिळेल. सो हे कचऱ्यासाठी, म्हणजे पाणी बॉटल तिथेच टाकतात, त्याच्यासाठी हे चांगलं बनवलं आहे. तर हा देवगिरी किल्ला किंवा दौलताबाद फोर्ट म्हटलं जातं, त्याचा हा एंट्री पॉईंट आणि हा दरवाजा आहे. सो चलो पुढे. सपोज हत्तीच्या ठोकरीने दरवाजा फुटला, म्हणजे पहिला दरवाजा मगाशी दाखवला तर तुटला, तो फुटला. हां, दुसरा हा कर्व आहे. ओके, हां. तर कशासाठी आहे? नाही तर ते मोठे असे लाकडी ओंडकी आणि जोरदार असे तयार केलेले या दरवाजा, एकदम फिरू नये ओंडका. ओके ओके, त्याला अडथळा निर्माण व्हावा म्हणून टर्न आहे. ओके, म्हणजे जर दरवाजा तोडत असतील तर हां हां, दरवाजेच आहेत. लाकडी ओंडका दरवाजाला कडी म्हणून यूज करायचं. हार जरी झाला तरी दरवाजा साबूत राहिला पाहिजे, हत्ती प्रवेश रोखण्यासाठी. ओके. तर वरचे जे धनुष्यवराचे भाल्यावाले असतील कोणी, हां, तर त्यांना तो डायरेक्ट दिसेल. ओके, म्हणून हा क्रॉस आहे. म्हणजे वरून जर कोण चढून आले त्याला खालचा माणूस दिसता नाही. केली शत्रूने, हां हां हां, ते
वरच्या लोकांना डायरेक्ट दिसून ते डायरेक्ट मारा करतील त्यांच्यावर. त्याच्यासाठी याची रचना अशी ओके ओके, म्हणजे वर केलेली आहे. वर ह्या म्हणजे त्यांना शत्रू किल्ल्याची direct थोडक्यात सिक्युरिटी आहे. security. तर बाहेरून कोण आलं तर इथून पण ते त्याला वरचे डायरेक्ट direct पकडू शकतात दिसण्यासाठी. म्हणून हा थोडा क्रॉस आहे असा आहे. प्लांट केलेला आहे की तो डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करू शकतो. आणि इथे सुद्धा नॉर्मली म्हणजे आपल्या जादूकरीन किल्ल्यांवरती दिसतात त्याचे सर्वाच्या आकृत्या दिसतात दोन साईडला. सर्वाच्या पायांमध्ये आणि हातामध्ये हत्तींचे शिल्प दिसते आपल्याला. म्हणजे मोठमोठ्या शक्ती त्याच्या पायाखाली धरल्यात. हे साम्राज्याचं प्रतीक आहे. ओके ओके, हे आपल्याला बहुतेक ते हत्ती त्याच्या खाली. हत्ती हे वेगळे साम्राज्य आहेत आणि त्यांना ह्याने पकडले. हत्ती इथे दाखवलेत, वेगवेगळे साम्राज्य दाखवलेत आणि ह्या किल्ल्याचं प्रतीक आणि हे या साम्राज्याचं प्रतीक आहे नॉट किल्ल्याचं. हे शिल्प तुला महाराष्ट्रातल्या बहुतेक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर भेटेल, जिथे जिथे यादवकालीन किंवा शिलाहारकालीन किल्ले आहेत. दुसरा प्रवेशद्वार, त्याच्या दोन साईडला आपल्याला सुंदर हत्तींचे शिल्प दिसत आहेत. ते कदाचित वरचा भाग तुटलेला आहे. आणि इथे सुद्धा तुला एक दुसरं म्हणजे खालती चर्या दिसत आहेत बघ. त्याच्या वरचं बांधकाम हे नंतरच्या काळात केलं गेलं असेल, कदाचित मुघलांच्या काळात किंवा मुस्लिम साम्राज्याच्या काळात. हे जे खालच्या चर्या दिसतात ते आधीचं बांधकाम दिसतं. ओके, ते तोफा ठेवलेल्या आहेत. इथे पण आहे दरवाजा, हा फेक दरवाजा आहे. फेक दरवाजा. हां, शत्रूने एंट्री केली. मग त्या साईडला तर जाऊ शकतो. हा फेक दरवाजा आहे. अरे बापरे, कसल्या तोफा आहेत बघ. डायरेक्ट खडकात उतरणार. साईज बघ. जिरा विजयदुर्ग किल्ला आपल्याकडचा आहे. तर इथेही तोफ आहे. तोफीबद्दल आय थिंक दिलं असेल इथे. कॅनन्स ॲट दौलताबाद फोर्ट. रेडी. समजा शत्रू हा मुख्य दरवाजा सुद्धा क्रॉस करून इथे आला, तो इथे येऊन हे बुरुज आहे, इथे तो त्याला मार्ग पटकन दिसणार नाही. हां. तर इथे दोन वाटा जातात. ही जी वाट आहे हा एक रस्ता आहे. ओके. रस्त्याच्या कडेकडेनी सरळ एक वाट जाते आणि इकडे गेलं तर इकडे रस्ता दिसत नाही. मग इथे पण डिवाइड होतात. हां, म्हणजे रस्ते खूप आहेत इथे केलेले. इथे समजा तू सरळ सरळ तुला 1.5 किलोमीटर वाट भेटते. तू 1.5 किलोमीटर नंतर जर गेलास डायरेक्ट खंदकात हां, आणि इथे गेलास तर इथे तुला पटकन मुख्य दरवाजा दिसत नाही. ओके, डायरेक्टली सरळ ठेवलं आहे. आणि हां, तर इथे सुद्धा शत्रूला चकवा देण्यासाठी दरवाजाची किंवा एंट्रीची योजना ही फुल सुरक्षित घेतलेली आहे. ओके. सो किती काय टोटल दरवाजे सांगत होता आणि तू? मुख्य म्हणजे या दरवाजाला टोटल 52 दरवाजे आहेत आणि फक्त गडाकडे हे फक्त 7 दरवाजे जातात. टोटल 52 दरवाजांपैकी किल्ल्यावर 7 दरवाजे जातात. म्हणजे पूर्ण भूलभुलैया केलेला आहे. सो शत्रूपासून संरक्षणासाठी ह्या स्ट्रॅटर्जीज वेगवेगळ्या. इथे काय, इथे पण तसंच ना, खंदक डायरेक्ट खंदकामध्ये. अजून बाले किल्ला पुढे लांब दिसतोय लांब आपल्याला. दिसते, म्हणजे इथून डायरेक्टली किल्ला किती लांब आहे तो दिसतोय आपल्याला. सरस्वती विहीर आहे, बघूया आहे का. सो ॲक्च्युली आहे सरस्वती विहीर. इथून पायऱ्या आहेत. जीवाला कंटाळलेले आहेत.
तर हा मोठासा आपल्याला हत्ती तलाव दिसतोय. आणि या तलावामध्ये खालतून पाणी भरण्याची आणि नंतर पाणी काढण्याची सोय होती. खालून पाणी. ओके. जसं आता स्विमिंग टँकमध्ये खालून पाणी काढतात आणि भरतात त्याप्रमाणे. आणि हा माणसांना पोहण्यासाठीच होता, हत्तींना नाही. ओके, माणसांना पोहण्यासाठी. पण नाव आहे मोठं असल्यामुळे कदाचित असेल हत्ती हत्ती तलाव. तलाव. समोर जी आपल्याला जी इमारत दिसते हां, ते भारत माता मंदिर आहे. ओके. तिकडे आपण आता जाऊया. भारत माता मंदिरमध्ये. चलो. इथे काही अवशेष आहेत, मंदिराचे अवशेष. भारत माता मंदिर. इथे हे आपल्याला ना खांबांचे अवशेष दिसतात. स्पष्ट दिसतात इकडे. इथे पण तुला पडलेले वरती खांबांच्या वरती ज्या तुळ्या ठेवायला असतात ते चौकोनी अवशेष दिसतात. इथे पण अवशेष आहेत मंदिरात. आपल्याकडे अनास्था खूप आहे. एक सुंदर असं मला वाटतं त्या काळात भारत माता मंदिर आहे. मला वाटतं 10व्या की 11व्या शताब्दीमध्ये मंदिर होतं. त्याच्यानंतर हे तोडलं गेलं तिथे. हा सगळा मंदिरामधला आतला भाग आहे. भारत माता. हे आता आपण आलो तिथे तोप संग्रह आहे. तोप गोळा. इथे आपल्याला दिसत आहेत ओपन एअर कॅनन. तर थोडं मेकॅनिझम स्केच दिलेलं आहे. आता आपण देवगिरीच्या बालेकिल्ल्यामध्ये जातो. हे पहिलं प्रवेशद्वार आहे बालेकिल्ल्याचं. ओके. आणि तिथून पुढे आपल्याला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतोय सगळीकडून तासलेला आहे सगळ्या बाजूने. आणि पुढे आपल्याला सगळं दगडात कोरलेलंच दिसेल, बांधव जास्त दिसणार नाही. ओके, म्हणजे पूर्ण हे मोस्ट ऑफ आतलंच आहे ते दगडात कोरलेलं आहे. हो. इथे प्रत्येक तटबंदीच्या आधी आपल्याला खंदक दिसेल. म्हणजे शत्रू जरी इथपर्यंत आला तरी तो अडला पाहिजे. म्हणजे बालेकिल्ला जो आहे त्याच्याही बाहेर, तटबंदीच्या बाहेर पुन्हा खंदक आहे. किती मोठा आहे, खोल आहे तो इथे. एंट्री केल्यानंतर आपण दरवाजाची एंट्री स्ट्रेट नाही आहे, पुन्हा टर्न आहे. सो आणि इथे अपोजिटला पण खोटा फेक दरवाजा दिसतात आपल्याला. हा फेक आपल्याला चिनी महल दिसतोय. सर सांगताय तसं सिरॅमिकचं कोटिंग. पाणी पिण्यासाठी केलेली व्यवस्था. तर इथे ऋषीने पोज दिली मस्तपैकी. आपल्याला मेंढा तोप दिसतोय. तर मेंढा तोप जिथे ठेवली तिथून हा पूर्ण आपल्याला व्ह्यू पॉइंट दिसतोय. सो आपण तिथून पूर्णपणे आलोय चालत. सो गाड्या पार्क केल्या तिथे. पूर्णपणे खूप सारे दरवाजे भेटलेत आपल्याला. तिथून आपण पर्यंत आलेलो. सर सांगतील आता आपल्याला माहिती. मेन बालेकिल्ल्यात आता आपण प्रवेश करणार आहोत. आणि इथे तुम्हाला खंदकाच्या वर आता तात्पुरता लाकडाचा केलेला पूल दिसतोय हल्ली. खंदक आहे तिथे. हा, इथे खंदकात पाणी पण दिसतंय. 50 फूट खोल आहे. ऍक्च्युली खंदक हा प्रकार जो असेल तो इथे थोडाफार अंदाज येईल तुम्हाला की याच खंदकात पाणी आहे. या खंदकात पाणी आहे. 3 झालेत टोटल खंदक ना. सुरुवातीला पण बघितलं आपण. एकदम बाहेरचा, त्यानंतर बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरचा, आणि हा आतमध्ये एंट्री पॉईंटला आहे तो. इथे आपल्याला खंदक जे आहे ते माहिती आहे. ॲक्च्युली खंदक ही कन्सेप्ट किती खोल आहे. हे वाटतं ना असं ग्रीन एकदम. असं टॉक्झिक पाणी असेल ना त्यात, विषारी पाणी भरलेलं असायचं.
ऋषी मगाशी सांगत होता जे चांबड्याचं ब्रिज किंवा ते यूज केलं जायचं राजासाठी वगैरे, तो हा ब्रिज ॲक्च्युली हा नंतर बांधण्यात त्याला खाली येतो. तर इथून आपल्याला अंधेरी मार्ग सुरू होत आहे. सो हा पूर्वीचा मार्ग आहे. भुयारी मार्गातून आपण प्रवेश करतो वरती बालेकिल्ला, आणि हा तात्पुरता आता बांधलेला मार्ग आहे. ओके. ज्यांना इथून नसेल जायचं तिथून जाऊ शकतो. तर आपण भुयारी मार्ग जो आहे तो प्रेफर करतोय. काय आलं? इथून नाही जायचं का? तर इथे अंधेरी मार्ग दिसतोय. सो अंधेरी हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमात्र मार्ग आहे. युद्धकाळात हा मार्ग शत्रूंपासून वाचवण्याकरता उत्तम मार्ग होता. तर इथून पुढे अंधार आहे, सावधपणे चला. तर चला आपण जाऊया अंधेरी मार्गातून. इथे तुम्हाला वरती एक चौकोनी झरोका दिसतोय. समजा शत्रू इथून इथपर्यंत पण आला तरी वरतून गरम तेल त्याच्यावर ओतलं जाईल. ओके, बाजूला राहतो, साईडने जाऊया. तेल होते. आणि ही सुद्धा फसवी वाट आहे. इथून डायरेक्ट चढता येत नाही. इथून जाऊन शत्रू हायगाईत इथून पण जाऊ शकतो. त्याची येण्याची नाही. इथले म्हणजे काय- फास्ट, त्यावेळी एकदम क्विक ॲक्शन. इथले सैनिक त्याच्यावर इथे अटॅक करून इथे तो थोडा वीक पडलेला होता, कमजोर झालेला. आणि तशी ती मुख्य मार्ग आहे. इथे बल्ब लावलेले आहेत, आम्ही आलो तेव्हा इथे पण आम्ही आलो तेव्हा बल्ब आहे. आता पिढीला धरून ते बंद लावले. अरे वा, पूर्ण ड्रिप मारावी लागेल इथे आता. टोटली ड्रिप फुल ऑन बघू शकता तुम्ही. सो कन्फ्युजन झालं आलो तर. सो कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे? इकडे पण आहे. आणि तो कम्प्लीट बंद आहे तिकडे. बघा, इथून आपण रस्ता चुकू शकतो आणि रस्ता चुकलेला आहे आणि पुन्हा आपण इथून गोल फिरून कुठे गेलो काय समजत नाही. पुन्हा आपण शोधत राहणार, कुठे आलो कुठे आलो कुठे आलो. पुन्हा आपण तिथे झालं कन्फ्यूज, पुन्हा कन्फ्यूज. ॲक्च्युली रोड इथेच आहे ना. कन्फ्युजन. हां, पूर्ण खडी चढाई आहे. तर कॅसलमध्ये गेल्यासारखं वाटलं. कुठे गेलेलो होतो, कुठचा होता आपण? कसं वाटलं? सो फायनली अंधेरा मार्ग संपून आपण टॉपला पोहोचलेलो आहोत. सो इथून डायरेक्टली एंट्री आहे वर येण्यासाठी. समजणार पण नाही अशी. तुमला टॉपला जातोय आता, एकदम टॉपला. सो तो पण इझी नाही आहे पॅच. त्यावर आपल्याला गणेश मंदिर मिळतं, गणपती मंदिर. सो आहे का बघूया. टॉपला पोचलेलो आहोत आणि इथे आहे गणेश मंदिर. सो मगाशी आपल्याला खालून जे आपण व्ह्यू पॉईंट दाखवत होतो झूम करून, तो खालचा एरिया आहे. इथून आपण पूर्णपणे आलेलो आहोत. ते पार्किंग आहे. ते गणेश मंदिर आहे. लीड करते मी तो आमका आज. सगळ्यात पुढे विवेक नाईक. एवढी चढाई केली आम्ही आता.
मगाशी ज्या स्पॉटला मी सांगत होतो टॉप व्ह्यू, त्याच्याही वर टॉप व्ह्यू आहे एक. हा. आणि ह्याच्याही वर आहे. हा ना, समृद्धी महामार्ग. हा, इथून जातोय तो ना, रिटर्नचा रस्ता समृद्धी महामार्ग दिसतोय. सो आणि हा व्ह्यू आहे इकडनं, दुसऱ्या साईडनं व्ह्यू आहे. पूर्ण बघितलं तर पूर्ण डोंगर आहेत साईडने. ही किल्ल्याची तटबंदी साईड एकदम लास्टची दिसते. राधारी म्हणून पॉइंट आहे, राधारीचा पॉइंट. तर हा होता दौलताबाद देवगिरी किल्ला. आपण इथेच संपवतोय. सो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघा, कमेंट करा. महत्त्वाचं हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. आता किल्ल्यावरून खाली उतरणार. चलो.